कडे आमच्यासारखं फकाट नाही आहे तुमच्याकडे. बरं आहे, तुमचं आयुष्य चांगलं आहे, गोड वातावरण आहे. फक्त कसं आहे ना, ज्याने दिलंय त्याची किंमत ठेवली तर अजून वाढेल. विनंती एवढीच आहे. आज 15 ते 20 लाख लोक पायपीट करत त्या पांडुरंगाच्या दर्शनासाठी जात आहेत. काहीतरी तथ्य असेल की त्या नामात. एवढी माणसं तर मूर्ख नाही आहेत जी भजन करतात. बरं, सगळेच गरीब आहेत असे नाही आहेत, त्याच्यात मिडल क्लास लोक आहेत, सगळे असे नाही आहेत. संपत्तीने भरपूर असलेली माणसं आहेत, खूप आहेत. ज्यांच्याकडे पैसा ठेवायला पुरणार नाही एवढा पैसा आहे तरी ते पंढरीची वारी करतात किंवा तिथे सेवा करतात. आणि यात तात्पर्य काय सांगायचं मला, की तुकोबाराय ज्यांचं कौतुक करतात ना ते संपत्तीवान तर आहेतच, पण नेमकं त्यांची संपत्ती काय की तुकोबाराय एवढे सामर्थ्यवान असताना त्यांची सेवा करायची म्हणतात. कारण तुकोबारायांना भगवंताकडे काहीच मागायची गरज नाहीये. तुकोबाराय सुफळ संपूर्ण आहेत. तुकोबारायच्या मातीहून चालतात, ती माती विठ्ठल विठ्ठल म्हणते. ज्या दगडाला हात लावतात तो दगड पांडुरंग होतो. ज्या माणसाकडे बघतात तो माणूस विठ्ठलमय होतो. तुकोबाराय कीर्तन करायला लागले तर नायगाव मध्ये मेलेला पोरगा जिवंत होतो, एवढी ताकद तुकोबारायांमध्ये आहे. काळालाही थांबवावं, नाम घेता कापे यम, हे सामर्थ्य म्हणजे तुकोबारायांचं आहे. तुकोबाराय म्हणजे साधे नाही आहेत. आम्ही विचारलं तुकोबारायांना, अहो काय करू काय शकतं तुकोबाराय? तुकोबाराय म्हणले काय करू शकत नाही बोल, गाढवाचे घोडे आम्ही करू दृष्टी पुढे. तुझ्या डोळ्यात देखत मी गाढवाचं घोडं करून दाखवतो, अजून काय करू सांग? लोक म्हणले बघ बोलायचं म्हणून भापट्या हाणत जाऊ नका महाराज. गाढवाचं कुठं घोडं होत असतं का? अरे निर्लेकर समोर बघा ना, कळलं त्यालाच कळलं. अरे आम्ही गाढवच आहे रे, गात्यानेच घोडे झालो. कळतंय तुम्हाला? आमची मती गाढवाचीच आहे, पण ही मती शुद्ध का झाली? ज्ञानोबारायांनी जराशी प्रेमाची ऊब दिली, तुकोबारायांनी आशीर्वाद दिला, आणि तर काय फटक्या माणसाकडे या. आणि खरंच ना, मला कधी कधी कृपेचं कौतुक वाटतं संतांच्या, भगवंताच्या. अरे एका बाहेर हजारो वर्ष तपश्चर्या करून सुद्धा काही भेटलं नाही त्या लोकांना. 14 विद्या 64 कला, 1400 वर्षाचं वय होतं चांगदेव महाराजांचं. मेलेल्या माणसाला जिवंत करायची ताकद होती, तरी सुद्धा मुक्ताई म्हणली 1400 वर्ष जगला हो बाबा, पण कोरा तो कोराच. अरे 22 वर्षाचं वय आहे रे या पोरीचं, काय केलं काय आयुष्यात येऊन? मला माझ्या जनरेशनची मुलं मुली फार विचारतात, हे काय वय आहे काय भजन करायचं? भजन 60च्या पुढे करायचं. जिने के हे 4 दिन बाकी हे बेकार दिन, जेवणी पुन्हा पुन्हा येत नसती. आयुष करून घ्यायची, लाईफ एन्जॉय करायचा. तुम्हाला काय वाटतं आम्ही करत नाही? अरे टाळ घेऊन नाचण्यात जी मजा आहे ना, ती डीजे वाल्यांना कधीच कळणार नाही, एवढं मात्र सत्य आहे महाराज. एन्जॉय म्हणजे काय? व्यसनाच्या आधीनं जाणं, बाकीच्यांना वेड्यात काढणं म्हणजे एन्जॉय नाही रे. कधी कधी बोलल्याचा राग येतो मला, म्हणजे पोरांना माझ्या, पण इतकी बेकार मती झाली आमची. अरे सकाळ सकाळी जर ही 2 व्हीलरवर चाललं तर म्हाताऱ्याचं टमराला उडवून जातं, एवढं तर माज आहे याला. म्हणजे त्याला एक म्हाताऱ्याची काठी उडवून जाणार, शेजारून कट मारून जाणार पोरींच्या. हा ॲटिट्यूड आला का ते मला माहीत नाही, पण याचा तोटा फार आहे बाबा. अहो जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, माझं पामरा काय थोरपण पायीची वाहनं, जेवढं नमतं राहाल ना. बरं मग तरुणपणीच परमार्थ का? माय पूजा करता तुम्ही? पूजा करतात? निर्लीच्या माय मावल्या पूजा करता का? आमच्याकडे करतात. तुमच्याकडं? आमच्याकडं माणसाला मेल्यावर जाळतात, तुमच्याकडं? जस्ट आस्किंग माय, बोलत जा ग, सहज विचारलं, बोलत जा. तुमच्याकडं? हां हुशार आहेत माय मावल्या. आणि बोलत जा. काय काय माणसं मुदाम बोलत नाही, त्याला महाराजाची जिरवायची असते. ते कीर्तन झाल्यावर मित्रामध्ये म्हणणार, बघत होती माझ्याकडे, विचारित होती मला, तरी बोललो नाही. ॲटिट्यूड. खाता कशाचा आणि करता कशाचा रे दादा? पैसा कमवायची काळीची अक्कल आपल्याला नाहीये. आपण कॉटेरीसाठी आणि कोंबडीसाठी साहेब 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 भिकारी करे तळवे चढतो का साहेबाचे? अरे अरे बहीण आहे म्हणून सांगते, आणि सख्खी बहीण आहे म्हणून अधिकारानं सांगते. अरे दादा तू इतक्या पवित्र मातीत जन्माला आलास ना, जिथं 56 लाख कोटी हजारांचं तख्त माझ्या शंभूराजांना मोगल अर्पण करतायत. आकडा ऐका, आकडा येईल बरं का? आकडा ऐका, आकडा येईल. 56 लाख कोटी हजारांचं तख्त शंभूराजांना मोगल अर्पण करतायत. संभा
ये नजर तेरी मेरी नजर में खूब रही है, एक बार बात मान लो इस तख्त का शहनशाह बना देंगे. अरे छाती भगवली माझ्या राजाने नजर वर केली, वर मान करून सांगितलं हे नालायक है. अरे काय मारायचं ते मार, काय जीवाची लाहिला करायची ते कर. सोबत अंगात शेवटच्या रक्ताचा थेंब आहे, तोपर्यंत शाशा श्वास आहे, तोपर्यंत हा शिवाचा छावा. तुझ्यासारख्या हलक्यात कुत्र्यासमोर नजर झुकवणार नाहीये. रक्ताची लेकरं आहेत आपण. कोणाच्याही पायावर मस्तक ठेवायचं नाही रे पैशासाठी. आमचं काय झालं माहितीये का, देव देश धर्म, माझी गाडी माझी माडी माझी दाढी माझी बाडी, माझ्याच बायकोची गलगल सगळी. तुझी दाढी जळू दे पण माझी बिडी पिटू दे. इतकंही लाचार होऊ नका की स्वतःचा स्वाभिमान टिकणार नाही. कारण संप्रदायात सुद्धा स्वाभिमान आहे. आम्ही दैवाचे दास पंढरीरायाचे स्वाभिमान आहे आम्हाला. अरे राजायाची कांता काय भीक मागे मनाची जोगे. अरे स्वाभिमान आहे आम्हाला. होईन ना भिकारी पण पंढरीचा भाग्यवान आहेत आम्ही. आणि कौतुक आहे आम्हाला त्याचं. ज्ञान माझं, माती माझी, परंपरा माझी. अरे इथं पूर्वजांची पुण्याई माझ्या, रक्त माझ्या मावळ्यांचं. अरे इतिहास माझ्या मराठ्यांचा. मग साम्राज्य सुद्धा माझाच असलं पाहिजे, या थाटात जगलं पाहिजे. अरे कंपनी दुसरी टाकते तर कामाला पोरं आपली ठेवते, ती लाजत वाटलं पाहिजे आपल्याला राहिलं. स्वतःचा काहीतरी व्यवसाय चालू करा, हातपाय हलवा. नेबळाट नाही रे आपण. अरे बापाची शेती आहे आपल्या, पिकवा, शिका जरा बापाकडनं आपल्या. अरे काय मला कधी कधी या तरुण मंडळीचं नवल वाटतं. हप्त्याच्या गाड्या पण आशा पळवतात. जे तुम्ही आयुष करू नये असं नाही रे माय बाप. चुकतं कुठे माहितीये का दादा, आता आमच्या मुली सुद्धा माय काय कमी का आपल्याकडे, मला काही कळत नाही. काय वाटतं तुम्हाला, डोकं वगैरे कमी आपल्याला? बिलकुल नाही. काय करू शकत नाही पण आयुष्यात येऊन. माय तुम्ही घर चालवता म्हणजे शहाण्या नाहीत असं नाही. तुमच्यासारखं शहाणं दुसरं कोणी नाही. कौतुक आहे मला माझ्या आईचं. एवढं वैभव दिलं माऊलींनी आम्हाला, पण तरी सुद्धा माझी माय साबण संपल्यावर फेकत नाही. जुन्या साबणाची चिपडी नव्या साबणाला लावती का तेवढ्यात एक आंघोळ होईल. कौतुक आहे मला तिचं. लाज नाही वाटत मला त्या गोष्टीची. आजही माझी म्हातारी लुगडं फाटेपर्यंत दिसती फेडत, आणि जर फाटलं तर फिकीत दिसत नाही डंगरीला. चष्म्यात बघू बघू गोदडी शिवती, पण शिवतीच. याचा अर्थ गरीब आहोत असं नाही. माझ्या आईला, माझ्या आजीला मी 7 स्टार 5 स्टार हॉटेलला नेलं, 1000चं जरी आईस्क्रीम खाऊ घातलं, म्हाताऱ्या चमचे घरीच आणणार गॅरंटी. आणि आय एम प्राऊड ऑफ दिस. मला स्वाभिमान वाटतो त्या गोष्टीचा. कारण माझी माय लवडीचा रुपया खात नाही आणि कष्टाचा रुपया वाया जाऊ देत नाही. एवढं ज्ञान आहे तिच्याकडे. कौतुक आहे मला त्या ज्ञानाचं आणि त्या परंपरेचं. आणि तिच्या त्या कष्टामुळे आम्ही इथं उभा आहेत. ती घरी राबते म्हणून आम्ही बाहेर फिरतो. ती संसार सांभाळते म्हणून आम्ही ताट मानेनं या समाजात वावरतो. फार काही फार प्रत्येकाचं प्रत्येकाच्या घरासाठी खूप काही देणं लागतं. माणूस म्हणतो तो आमच्यासाठी काय केलंस. आपणही म्हणतो नवऱ्याला कधी कधी काय केलंस आमच्यासाठी. खूप काही केलेलं असतं सगळ्यांनी, खूप काही. फक्त बोलण्याने काय होतं, केल्याची किंमत राहत नाही. थोडं कमी बोललं तर चालतंय. महाराज न बोलणाऱ्याची लई किंमत राहते. एवढं केलं पण शब्दानं बोलला नाही. आणि तुम्ही किती करा आणि एकदा बोलून दाखवा, काय फायदा आहे, केलं बोलून दाखवलंय. त्याच्यापेक्षा न बोलता जर आपण एखादी गोष्ट केली. आमचे ज्ञानोबाराय म्हणतात, जरी स्वधर्मात होते जे जे वेळे आपण याते ते ते जे बहुते सन्मान योगे. इतकं द्या, इतकं द्या, तुमचं संपेल इतकं द्या. पण दिल्यावर सांगू, पण सांगायचं असेल तर देऊ. आमचे युग असं आहे, हे कलियुग असं आहे. आमच्यात देणं कमी बोबाटा जास्त आहे. आख्या करोनात साहेबांना किलो बरंच तांदूळ दिला, पण फेसबुक जाम केला. अरे कडू दिलं कशाला? तुला जर फोटोच काढायचा होता तर द्यायची गरज नव्हती. आणि जर द्यायचंच होतं मनातून तर फोटो काढायची. अरे तू सोशल मीडियाच्या स्टंट साठी काही करतो रे? हा, अख्ख्या सप्त्यात एक पंगत दिली, पण वर्षभर म्हणत होता सप्त्यात दिली सप्त्यात दिली. अरे खाऊ दे, उलटल ते. एवढं बोलू नको. परवा दिवशी मी एकाच्या घरी जेवायला गेलो, तो बायकोला म्हणत होता, ताईला चतकर वाढ, ताईला चतकर वाढ. मला वाटलं प्रेमानं म्हणतोय. महाराज आले तर आपल्या घरी पुन्हा येणार आहेत का, वाढ. म्हणलं दादा नको, पोट भरलं. नाही नाही वाढ, नको, नाही 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 वाढ. मी म्हणलं ही माझी तब्येत बघून म्हणते काय की गरज आहे वाढ, सुकलंय वाढ, गरज आहे वाढ. म्हणलं दादा तब्येतीवर जाऊ नको, भूक नाही नको वाढू. नाही नाही वाढ. म्हणलं दादा, तर म्हणलं नाही नाही वाढ वाढ, त्यांना भेटत नसतंय वाढ. आम्ही भिकारी तुम्ही जागीरदार. हे अरे चल बेकारी तर बेकारी, पण आमच्याकडे जी संपत्ती आहे ना
शास्त्र वर्णन करतं. विपदो विपदो नैव संपदो म्हणजे संपदा विपदा विस्मन्नम विष्णू संपन्नारायण स्मृती. विपत्ती म्हणजे विपत्ती नाही, संपत्ती म्हणजे संपत्ती नाही. भगवंताला विसरणं ही खरी विपत्ती, भगवंताला मनात साठवणं ही खरी संपत्ती. ज्याला जपता आली तो धनवान आहे. परमार्थ हे महाधन जोडी देवाचे. आणि आम्ही लय पैसेवाले, तुम्हाला काय सांगायचं दादा. अरे माझ्या आईच्या दारात सोन्याचं झाड आहे, विचार कर घरात किती असेल. जयच्या द्वारी सोन्याचा पिंपळ अंगी आईसे बळ. अरे आमच्या घरात जी संपत्ती आहे ना, अहो ज्ञानेश्वरीनं आम्ही एक बोट फिरवावं, आयुष्यभर ज्ञानेश्वरीनं आमचं बोट धरावं. संपत्ती. बरं म्हटलं की नाही एखाद्या मुला मुलीला, अरे वाचत झाले ज्ञानेश्वरी, एज्युकेटेड मुलं मुली आहेत, पण तू एक कीर्तनकार आहे, तुला एक कळते. अरे आम्हालाही काही सगळंच नाही कळत वेड्या. नसेल ज्ञानेश्वरी कळत तरी वाचा. कृपा करी हरी तया माणसं म्हणले काय होतंय, नसेल कळत तर कशी वाचायची. हरकत नाही, आज नाही कळली उद्या कळेल. लेक आहे म्हणून सांगते, बहीण आहे म्हणून ऐका. एवढं तरी घ्या कीर्तनातून. आज नाही कळली उद्या कळेल, उद्या नाही कळली परवा कळेल. आणि ज्याच्या घरात आजपर्यंत ज्ञानेश्वरी नाही ना, मौली तुमचं कुळ अजूनही जीव म्हणजे जन्मलंच नाहीये बरं का. लक्षात घ्या. अजूनही जर तुमच्या घरात ज्ञानेश्वरी नसेल ना, तर तुम्ही अजून जन्मालाच आले नाही आहेत. माझे ज्ञानोबाराय म्हटले, अरे मी जगलो याचं कारण आहे, मी जगलो याचं कारण आहे ज्ञान कुड गम्य ज्ञानदेवा लाधले निवृत्तीने दिदले माझ्या हाती. तुकोबाराय म्हणले माझं वयच 20 आहे. आम्ही म्हणलं असं काय बोलता तुकोबाराय, 42 वर्ष वय आहे तुमचं. ते म्हणले वेडे आहे तुम्ही. पाठीमागचे 22 माझा काही फायदाच नव्हता. कारण 22व्या वर्षी मला कळलं की संसारात मजा, परमार्थाशिवाय अर्थ. तिथून पुढे मी 20 जगलो. बघा 20 वर्षाच्या काळामध्ये माझ्या ज्ञानेश्वरीची, माझ्या भगवंताच्या नामाची ताकद की स्वदेह वैकुंठवास आहे तुकोबारायांचा. 20 वर्षाचा काळ फक्त. म्हणजे मला सांगायचं काय तुम्हाला महात्म्य. आपली माती एवढी पावन आहे, पण आपलं चुकतंय काय महाराज. आपलं लेकरू सोडून आपण लोकांच्या लेकराची माया करतोय. जरा शब्द कठोर आहेत माझे. आपला बाप सोडून लोकांच्या बापाला बाप म्हणलं की त्रास होतो, बाकी दुसरं काही नसतं. हे कळलं, त्यालाच कळलं महाराज. म्हणून येडा जरी असला तरी आपल्यालाच म्हणावं, दुसऱ्याला म्हणू. तो शहाणा असला म्हणून काही त्याला म्हणायचं का, त्याला माझी माय म्हणायची का नाही. हे बघा, आणि आयुष्यात माय तुम्हाला 2 लेकर आहेत, एक येड आहे एक शहाण आहे. एक येड आहे एक शहाण आहे. शहाण आहे ते हट्ट नाही करत. शहाण आहे ते हट्ट नाही करत. तुम्हाला सोडून राहतं, तुम्हाला सोडून खातं, जास्त हट्टही नाही करत, तुमचा जास्त मारही खात नाही, शहाण्यावानी वागतं. पण येड आहे, माणसं आल्यावर रडतो. येड आहे, माणसं बघून रडतं, लय हट्ट करतो, पदूर सोडून राहत नाही, तुमच्या हाताशिवाय खात नाही, तुम्हाला सोडून जात नाही, मार बी लय खातो. येड आहे ते, लय मारती आई लय. शहाण्यावर हात टाकेत नाही, पण येड्याला रोज हानीती. पण इमानदारीनं सांगा, आई आहेत तुम्हाला, काळजी कोणाची वाटते, शहाण्याची का येड्याची. माझ्या आईचं बी तसंच आहे. लय शहाणं म्हणून राहिलं की आई जवळ येत नाही, थोडं येडं म्हणून राहिलं की आई म्हणते ह्याला माझ्याशिवाय कोण आहे, आणि ह्याला माझ्याशिवाय कोणी नाही, ह्याचं कोणी ऐकत नाही, ना आपल्याशिवाय ह्याला कोणी सहन करणार. तयाचा हरिक परमात्मा त्याचं कौतुक करतो जो वेडा बनून राहतो. मग आम्ही वेडेच बाबा, आम्हाला नाही शाणं व्हायचंच नाही. अरे 6 शास्त्र 18 पुराण 4 वेद मुखदगत त्या रामेश्वर शास्त्रीच्या. काय परिणाम, काय फायदा झाला. अरे त्याला सदा देव कळला नाही. मस्तक कुठे आहे, तो किता तुलने से ब्रह्म तुकासी आले मनोनी रामेश्वर मनोनी
अरे नाही कळलं तरी आम्ही ज्ञानेश्वरी वाचली. अहो काय झालं त्याने? अरे आज नाही कळली उद्या कळेल, उद्या नाही कळली परवा कळेल. नेरलेचे मायबाप आयुष्यभर ज्ञानेश्वरी नाही कळली तरी चालेल. आपल्याला ज्ञानेश्वरी नाही कळली तरी चालेल. ज्ञानेश्वरीला आपण कळलो की जीवनाचं कल्याण आहे. फक्त ज्ञानेश्वरीला आपण कळावं. तयाचा हरिक परमात्म्यानं आपलं कौतुक करावं. खरं सांगते ना, आपण भगवंतावर प्रेम करणं यात नवल नाही बरं का. आपण भगवंतावर प्रेम करणं श्री महाराजात काहीच नवल नाही. आपण स्वार्थी लोक आहे. वाढावे संतानग्रही व्हावे, आपण त्याच्यासाठी प्रेम करणारच आहे. आपण भगवंतावर प्रेम करणं यात नवल नाही मायबाप. पण भगवंतांना आपल्यावर प्रेम करणं यासारखी नवलाची दुसरी गोष्ट नाही मायबाप. त्रैलोक्याचा नाथ जेव्हा राधेसाठी रडतो ना, तेव्हा आम्हाला कौतुक त्या राधेचं वाटतं. घडो त्यांची सेवा. आम्ही त्यांची सेवा करायची म्हणतो ज्यांच्यासाठी देव तळमळतोय. राधा दारातनं चालली आहे. श्रीकृष्ण काकाला आहेत यशोदे मातेच्या, आणि काकेला बसून आईकडे हट्ट करत आहे. राधिका कोरी से बिरज की छोरी से, राधिका गोरी से बिरज की छोरी से, मैया रचा द मेरू ब्या ओ मां, मैया रचा द मेरू ब्या. थोडा ट्रबल आणि गेलं. यशोदा मला समजून सांगते. उम्र तेरी छोटी है, नजर तेरी खोटी है. उम्र तेरी छोटी है, नजर तेरी खोटी है. ओ कान्हा कैसे रचा तू तेरू ब्या. ओ कान्हा कैसे रचा तू तेरू ब्या. राधिका गोरी से बिरज की छोरी से, राधिका गोरी से बिरज की छोरी से. ओ मैया ऐसे रचा दे मेरो ब्या. ओ मां ऐसे रचा दे मेरो ब्या. यशोदा माता सांगते, अरे इतका वेडासारखं वागू नको. जरा तिच्याकडे बघ ना, स्वतःकडे बघ ना. वो कितनी गोरी है, तो कितना काला है. देव म्हणला माझीच आई आहे का लोकांची आहेस ग? स्वतःच्या लेकराला काळा म्हणती, लाज वाटते का तुला? होय ग? अगं तुझाच आहे ना मी. यशोदा म्हणली वाटतंय बाबा माझाच आहे, पण कसा काळा झाला काय माहिती. ती किती गोरी बघ ना. तिच्याकडे बघून तुला वाटतं होय रे ते तुला भेटल. आहे का पे? ये मत कह मैया कि मैं काला हूँ, ये मत कह मैया कि मैं काला हूँ. एक बात समझ ले, चांदनी की रोशनी अंधेरे से ही होती है. जर अंधेरा नसेल ना, आता एवढ्या चांदण्या आहेत आकाशात, जर अंधार असेल तर ती चांदणी चमकते. अंधार नसेल तर सूर्याच्या प्रकाशात चांदणी चमकेल का? तुझी राधा चांदणी आहे हे मान्य आहे मला. अगं माझ्याशिवाय तिची चमक नाही हे कळत नाही तुला. म्हणून म्हणतोय आमच्या दोघांचं लगीन लावून ते म्हणजे भारी होईल. गप्पे येण्यासारखं वागू नको. वो कितनी गोरी है, तो कितना काला है. वो कितनी गोरी है, तो कितना काला है. ओ कान्हा कैसे रचा तू तेरू ब्या. ओ कान्हा कैसे रचा तू तेरू ब्या. ओ मैया ऐसे रचा दे मेरू ब्या. मेरो ब्या, मेरो ब्या, मेरो मेरो ब्या. आई काही कर पण तिच्याशी लग्न लावून दे. आई म्हणली येड्यावणी करू नको. आता आमची पोरं पोरी लय स्टेटस ठेवतात राधाचं आणि कृष्णाचं. बरं का भावांनो, मला काही कळत नाही का तुम्हाला नेमकं कशामुळे ठेवायचं असते. तुम्ही काय ठेवता? पोचायचं तिला, भावना बी पोचाव्या आणि बाकीच्याला काही कळू नये. पण सगळेच येडे नसतात रे दाद्या. माझी विनंती एवढीच आहे, देवाला बदनाम करू नका तुमच्या प्रेमात. कारण देवाचं आपल्यासारखं नव्हतं रे मायबाप. राधा 22 वर्षाची आहे, त्यावेळेस श्रीकृष्ण 5 वर्षाचे आहेत. राधेला नवरा जेव्हा देव रांगते. आता तुमची राधा 22ची तुम्ही 5चे आहे रे. असं रांगत रांगत जाते का माझे असं करता का? हा, देवाची बरोबरी करू नका रे.
असंच माझं कीर्तन चालू होतं आणि कीर्तनामध्ये मी असं श्रीकृष्णाचं वर्णन केलं. म्हणजे श्रीकृष्णाला 16,108 बायका होत्या. एक माणूस असा खुश झाला आणि घरी गेल्या बायकोला म्हणला, आजच्या ताईचं कीर्तन लयच आवडलं. बायको म्हणली, तू तमाशा कधी सोडत नाही, कीर्तन कधी ऐकत नाही, तुला बरं कीर्तन पटलं नाही. म्हणला ताई म्हणल्या श्रीकृष्णाला 16,108 बायका होत्या, मी त्याचाच बघतोय, मलाही 2-4 जमत्यात. बायको म्हणली, हरकतच नाही, तुम्ही 2-4 नाही, तुम्ही 1000-2000 करा, पण तुम्ही पुढचं कीर्तन ऐकलं नाही. ताई पुढच्या कीर्तनात म्हणल्या द्रौपदीला 5 नवरे होते. नवरा म्हणला, तूही गप पण मीही गप. आपल्याला कीर्तन काही महागात पडेल महाराज बरं का. देवाची बराबरी करायची नाही, देव देव असतो. देव अनुभवायचा असतो, देव पाहायचा नसतो. देव अजूनही आम्हाला कळला नाही. खरं सांगू काय, साधा प्रश्न आहे माझा, ज्याला घरातली आई कळली नाही त्याला जगाची आई काय कळणार आहे? अहो, ज्याला घरातला बाप कळला नाही त्याला जगाचा बाप काय कळणार आहे? नाकाच्या शेंड्यापासून टाकल्यापर्यंत गंध लावतो आणि बापाच्या कमरेत लाता घालतो आणि पुन्हा म्हणतो देव भेटत नाही. तो बाप तू डिवला, तुझ्या बापाला देव भेटेल का रे पोरांनो? 10 दिवस गणपतीत बुडवताना बाबराव आणि देव भेटला नाही, तो नाचत बुडवला का ग माय? नवरात्राचे ओपासून दसऱ्या दिवशी बोकड देवी कुपती म्हणला, हाणली पाहिजे तुला लाका. देवी कधीच कोपत नसते. माय आहे ती आपली, ती पदरात घेत असते. लेकरू वेडं असलं म्हणून आई काही सोडून देत नाही ग, चुकलं म्हणून आई काही मारत नाही. देवी आईच आहे रे, पांडुरंग बाप आहे, तू कोपत नाही. कायम माझं वाक्य लक्षात ठेवा, माय बाप, देव कधीच कोपत नाही आणि जो कोपतो की नाही तो देव नाही, हे समजून घ्या. पण आमचं कसे, आमच्याकडे ज्या साबणानं गोरं होतं ते साबण खपत नाही, पण ज्या साबणाच्या ऍडव्हर्टाईजला हिरोईन गोरी वापरली ती साबण खपतच. 100%. अरे तुम्ही साबण सुद्धा हिरोईन बघून घ्या तर, गुण बघून नाही. देवाचंही असलंच केलंय तुम्ही. तुम्ही मंदिरात सुद्धा मंदिराचा आकार बघून जाता, देव बघून नाही. टाकल्यावरची केस काढून काढून टाकल्यावर केस आहे ना तरी कडू तिरुपतीला मरतो. पंढरी पायथ्याला आहे पण याला तिकडं खपत नाही. अरे माझा देव केस बी मागत नाही, मागतो का? अरे कौतुक काय मला माझ्या पंढरीच्या बापाचं माहित आहे काय? जरा विचार करा. प्रत्येक देवाचं दर्शन 100 ते 150 फुटावर आहे, पण आज हे 10 ते 15 लाख लोकांचं दर्शन माझ्या पांडुरंगाच्या चरणावर मस्तक ठेवणं आहे. हे वैभव आहे माझ्या पंढरीचं. उच्च नीच काही भगवंत भाव भक्ती